आणखीन एका व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्लॉग आता वाजले आहे 9:05 आणि आम्ही ट्रॅव्हल करतो आहे. तर आम्ही चाललो आहोत वारीला आणि वारीला जायच्या आधी आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेणार आहे. पंढरपूरला जाणार आहोत आणि तिथून मग पुण्याला आपल्याला वारी मिळणार आहे. तर ती कशी, कोणती वारी, काय सगळं असेल तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल. आणि त्याचं दर्शन कसं होतं, कसं ट्रॅव्हल करतं, सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल. आणि इम्पॉर्टंट माहितीसुद्धा आम्ही तुम्हाला देऊ की मुंबई ते पंढरपूर, मग तिथून कसं म्हणजे डायरेक्ट पंढरपूर ट्रेन नाही आहे, मध्ये एक स्टेशन आहे, तिथे आपल्याला उतरून मग पंढरपूरला बस करायची. मी सगळे ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल. सो स्टे ट्यून. वहिनीने खास मम्मीसाठी ढोकळे आणले, मम्मीच्या फरमाईशवर. थँक्यू सो मच. बिलेटेड थँक्यू. तर आम्ही निघतोय, वहिनी आणि दादा वगैरे सगळे इथे आलेत. चला पप्पा, मम्मी, बाय बाय. आणि पाऊस आलेला आहे ऑलरेडी. 2-3 दिवस खूप पाऊस पडतोय. आता पण पाऊस चालू झालाय. तर आता आम्ही दादरला चाललो, टॅक्सी मिळाली आपल्याला. तर ह्या पोरांना म्हणजे दादाला आणि गौरवला घ्यायचे कुर्ते, व्हाईट सदरे घ्यायचे. सो आता 9:30 वाजले आलेत. माहीत नाही दुकान चालू राहणार आहे का, बघूयात. तर आम्ही पोहोचणार दादर स्टेशनला. ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मला लागणार आहे ते बघतोय. आपली कोणती ट्रेन आहे, नाव काय? सिद्धेश्वर एक्सप्रेस डायरेक्ट जाते. त्या स्टेशनचं नाव काय? आपण उतरला कुर्डुवाडी स्टेशनला उतरायचं आहे, डायरेक्ट पंढरपूर नाही आहे. चला 10 नंबरला आली. चला आणि आमची ट्रेन आलेली आहे अशा प्रकारे. चला आता आपण ट्रेनमध्ये चढूया आणि आमची ट्रेन निघाली आहे. ट्रेन थांबली की वास चालणार नाही ना तिथे. ते वास पण नाही. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Vaini, happy birthday. अरे मी टाइम आता पाहून तर मोबाईल माझ्याकडे आहे कार्ड, ह्याने कापा. आधी फोटो काढते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वहिनी, हॅपी बर्थडे टू यू. वहिनी उपास आहे. हा
पोचतेच इकडे. एकदम आम्ही ऑन टाइम पोचलो आहे. कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है. May I have your attention please? Train 735 हैदराबाद मुंबई छत्रपती शिवाजी महाराज. कृपया लक्ष द्या. 227 शिवाजी महाराज एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2. तर स्टेशनच्या बाहेर आम्ही वेस्टला आलो आहे. तिकडून आता बघायचं आहे की काय ऑप्शन आहेत आपल्याला पंढरपूरला जायला. या गाडीने चाललो होते. ही आहे 100 रुपये पर पर्सन. तर आम्ही चाललो 100 रुपये पर पर्सन बरं आहे. नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आपले कोणाला फॅमिली मेंबर पण घेऊन यायचं असेल तर आपण असं येऊ शकतो. आपल्याला माहिती आहे. आणि फर्स्ट टाइम असं पण असं निघालोय ना. निघालोय माहिती नाही कसं जायचं. ट्रेन वेन फक्त बुक केलंय. पुढे माहिती नाही. पण देवाची कृपा आहे. प्लॅन न करायचं नाही बघतो 100 75 रुपये अशी पण तिकीट. हो आणि 20 जाणार आपण. 1000 रुपये ठीक आहे. बस पण फिरत पण करणार त्यापेक्षा डायरेक्ट पंढरपूरला पण सोडून. तर बहिणींचा बर्थडे आज. खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. देवदर्शन करते. गेल्या वेळी दादाचा बर्थडे होता आणि अनिव्हर्सरीला त्र्यंबकेश्वर केलं. आणि बहिणीचा बर्थडे तर पंढरपूर. आणि ह्यांनी घृष्णेश्वर पण करून झालं मोहनीच्या बर्थडेला. तिघांच्या बर्थडेला मस्त देवदर्शन झालं. छान झालं. हे पण असं छान होऊ द्या. हो होळी होईल. आता आमची गाडी सुटते. रामकृष्ण बॅगेज आहे गौरव. बस स्टँड आहे. तुम्ही इकडे येऊन पण बसने जाऊ शकतात. ती 60 रुपये तिकीट आहे. पण हे आम्हाला बरं वाटलं. 100 रुपये तिकीट पर्सन ते जरा बरं वाटलं. तर आम्ही पोचलो आहे ऑलमोस्ट. मी पोचलो आहोत पंढरपूरला. तर तिकडे राहायची जागा बघतो. फ्रेश होऊन जायचं आहे आपल्याला देवदर्शनाला.
ते बस समोर. तर नमस्कार पुन्हा एकदा. तर आम्ही पोचलो आहे पंढरपुरात आणि चांगले फ्रेश झालो आहे. सो रात्री 11ची आमची ट्रेन, ते सकाळी 5:30ला आम्हाला पोहोचवलं कुर्डुवाडीला. तिथून आपल्याला मिळाली आहे प्रायव्हेट गाडी 100 रुपये पर पर्सन, कारण STची प्राईस आहे 75 रुपये तिकीट. तिथून पुन्हा आपल्याला रिक्षा करून पंढरपुरात यावं लागणार. सो त्यापेक्षा आपल्याला डायरेक्ट 100 रुपये पर पर्सन डायरेक्ट गाडी आपल्याला मंदिराजवळ भक्त निवास म्हणून स्टे आहे, तिथे आम्ही घेतलं आहे फ्रेश व्हायला. एकच रूम घेतल्या 5 जणांसाठी. 1200 रुपये पडले आम्हाला. ठीक आहे, फ्रेश झालं चांगलं. आणि ते झालं दर्शनाला गर्दी नाही आहे, कारण इकडे कसं भाविक आधीच इकडून दर्शन घेऊन मग वारीला जातात, वारीमध्ये चालायला, कारण की आषाढी एकादशीला आपल्याला दर्शन मिळत नाही, म्हणजे खूप गर्दी असते. सो आम्ही सुद्धा तेच प्लॅन केलं की चला म्हटलं आधी दर्शन घेऊया आणि मग वारीला आपण आपलं जेवढं आपल्याला जमेल 100 पावलं जेवढी पावलं जमतील तेवढं आम्ही चालायचा प्रयत्न करू. सो आता पंढरपूर आपल्या माऊलीचं दर्शन घ्यायला जाऊया. सो कनेक्टेड राहा, तुम्हाला सुद्धा मी दर्शन करवतेच. आणि ही आपली आहे पंढरपूर नगरी. आणि ही जी गल्ली आहे ना इकडे, या गल्लीतून आपल्याला आज जायचं. तर निघालो आहे आम्ही आता दर्शनासाठी. येस, तर आम्ही आता दर्शनासाठी चाललो आहे. हो, दोघं पण हिरो दिसतात. आपल्याला खाऊन टाकलं पाहिजे, दोघांनी खाऊन टाकलंय आणि तयारी आपण जास्त केली. हिरो दिसतात. तर इथून आता चालत चाललो आहे आम्ही. 10 मिनटं आहे चालत इथे. आणि इकडचे सगळ्यांची घरं आधीसारखी जुनी आहेत. काशी निवास, पिंपळाचं झाड मोठं मोठं. आणि आहे हरिदास गेट आहे. वा, विठ्ठल रुक्मिणी मंदिर दुसऱ्यांदा इथे येण्याचा योग आलाय. काढ आता. हा, तिथूनच आम्ही गेलेलो गेल्या वेळी, पण तिथून नव्हतं गेलो आपण. मग मजा काढली. मला पण असं फायदा नहीं, अंदर जाने नहीं देते, क्या फायदा. बोलो, कोई बात नहीं. तर आम्ही लावलंय. येस, फायनली. चला, हे बघा अशी वरून लाईन आहे. 4 तासांची लाईन आहे. नॉर्मल दर्शनाची आणि मुखदर्शनाची तिकडून आहे. आपल्याला यावेळी नॉर्मल दर्शनच घ्यायचं आहे, कारण गेल्या वेळी आलेलं 2 वर्षापूर्वी तेव्हा मुखदर्शन घेतलेलं. यावेळी काही करून जवळून दर्शन घ्यायचं आहे. लाईनीत आता आलो आहे आम्ही.
वाजले आता लाईन किती लाईन असतं आपण लाईन किती वाजता लावली बड्डे अच्छा एवढी लाईन आहे पूर्ण तिथे वरती चढून ते बिल्डिंगमध्ये पण आहे. दादा पेरू घेतोय आम्हाला. पुन्हा थोड्या वेळातच आत जाईल, लॉकरमध्ये अलाउड नाही आहे. सो दर्शन घेऊन झाल्यावर तुम्हाला भेटू पुन्हा. आता फोन इथे लॉकरमध्ये ठेवायचं आहे. भला हो भला. आजूबाजूला मीठ लागलं तर आमचं दर्शन झालं आहे छान असं. 2 तासात आमचं दर्शन झालं आहे. पायाला हात लावून पायाला डोकं टेकून दर्शन झालं आहे. आणि गळ्यात माझ्या फुलांची माळसुद्धा त्या गुरुजींनी घातली पायावर डोकं ठेवल्यानंतर. सो ते खूप असं छान वाटलं. माझ्या आणि ज्याच्या त्याच्या गळ्यात माळ पडली. सो खूप बरं वाटलं. खूप छान दर्शन झालं आहे. आता इकडे आम्ही आलो आहे पिठलं भाकरी खायला. 20 रुपयात पिठलं भाकरी आहे. कॅन यू इमॅजिन? 20 रुपयात फक्त. गरमागरम खायला छापतंय पिठलं भाकरी. आम्ही चंद्रभागेच्या तिथे आलो. बरोबर मंदिराच्या मागच्या बाजूला चंद्रभागा नदी आहे. वाव. तर चला दर्शन घेऊया आपलं चंद्रभागेचं. बॉटल सुद्धा घरून आणली आहे. पाणी भरून घ्यायचं चंद्रभागेचं. द्वारकाधीश मंदिर. द्वारकाधीश मंदिर तुमचं दर्शन घेतो. की जरा बसलोय जरा देवळात. दादा आम्ही इथे आलोय चंद्रभागेच्या तीरी. मी अभंगात हे गाणं ऐकलंय, अभंग ऐकलंय, हे वर्ड्स ऐकलेत. पण आता प्रत्यक्षात बघायला मिळतं, दर्शन घ्यायला मिळतं. खूप छान वाटतं. दर्शनाला यायचं म्हणून आम्ही चप्पल हॉटेलवर काढून आलो आहे. आणि ऊन एवढं भरपूर आलेलं आहे. जमीन पूर्ण तापली आणि बघा खाली किती खडक आहेत. आणि चंद्रभागेच्या तिथे चालू आहे. बोटिंग चालू आहे का? बोट तिकडे दिसतात लावलेल्या नाव. तर ते करतात की नाही माहिती नाही. माझा पुढं अंगठा घेतलेला पण. अरे ते मगाशी ना हे होतं आडवं काढला. हे आहे पुंडलिक मंदिर आणि बोटिंग चालू आहे. येस पुंडलिक मंदिर आहे हे चंद्रभागेच्या तिथे. हा खूप धन्य वाटते. कुठून? सगळीकडे हे बघा ते पूर्ण भरलं शिवलिंग. सगळं तिथपर्यंत शिवलिंग आहे. आणि इकडे दगडाची नाव पाण्यावर तरंगते. गेला हवा गेली आता गे. सोडून दे पटकन. घर पाठी पाय जाती. हा पाणी टाकल जरा. हे घेऊन आला. खोला पुढे
वा वा मस्त. रामकृष्ण हरी चंद्रभागेच्या तिरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हॅपी बर्थडे, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मी ते गजरे घेतलेत मस्त. नको ना मी नंतर. आणि आम्ही ना भटकत भटकत कुठे आलो आम्हालाच माहीत नाही. गुगल मॅपने आम्हाला ह्या गल्लीत आणलं आहे. गुगल मॅप फॉलो करत आम्ही चाललो आहे शॉर्टकटच्या रस्त्याने. हो ना हो ना. तर आता आम्ही सगळे निघालो आहे तिकडं आळंदीला जायला. आणि पहिलं पुण्याहून आळंदी आणि आळंदीला आपल्या समाजाचं धर्मशाळा आहे तर आम्ही जाणार आहोत. तर आम्ही चाललो आहे ह्यांच्यासोबत. आळंदी सांगले डायरेक्ट. तर इथे एक मुलगा होता, स्टुडंट आहे, सो तो इकडून जात होता पुण्याला. तर त्यांनी आम्हाला विचारलं कुठे जायचं आहे. त्यामुळे डायरेक्ट आळंदी आम्हाला सोडायला रेडी आहे. तर मग आम्ही इथे बस स्टँडला आलेलो. मागे बघा तुम्हाला बसेस दिसतील. सो आम्ही इथे बसने न जाता आम्ही डायरेक्ट आळंदीला गाडीने चाललो आहे. एक 30-40 रुपयांचा पर पर्सन फरक पडेल, पण ठीक आहे डायरेक्ट आळंदीला मिळेल. तर चला. आणि ही आहे आपली गाडी. धन्यवाद आम्हाला डायरेक्ट आळंदी सोडल्याबद्दल. हा ना. तर चहा ब्रेक झालाय आमचा. आता ऍक्च्युली सिरियसली हात लावलाय आपण. मला माहिती की पहिला असं पाहिजे. आणि आणि त्याच्यावर ती माळ घातली तेच अजून मला हे बघ ना. तर 7:30 वाजायला आले आहेत आणि आपल्याला अजून किती वेळ आहे पोचायला? 9:30 वाजणार पोचायला. म्हणजे पंढरपूर ते आळंदी याला चाललं. आणि पाऊस खूप जास्त जोराचा आहे. आणि आमच्या जे ओळखीतले आहेत त्यांनी आम्हाला मगाशी फोन करून सांगितलेलं की पावसामुळे वारी पालखी थोडीशी उशिरा निघणार आहे. खूप पाऊस पडतो. आणि दादा आपल्याला तिथे सोडणार आहे ना, तिथून आळंदी 16 किलोमीटर आहे आणि आपल्याला तिथून 44 मिनिट्स लागतील. तिथून आपल्याला सोडणार आहेत तिथून ना गौरव. फटकच्या डोळ्यात पाणी गेलं. हो खरंच थँक्यू. मग ह्यांची गाडी होती, आम्ही ह्यांच्या गाडीने आलो. ही गाडी होती पुण्यापर्यंत सुखरूप आणलंय. थँक्यू.
काय लागलं तर फोन पण करा. हा नंबर तोच नंबर आहे ना? हो तोच आहे माझा. थँक्यू सो मच. यूट्यूब ब्लॉग मध्ये याल तुम्ही माझ्या. बाय. नक्की नक्की हो चला बाय बाय बाय. आणि हे जे बसेस जे आहेत तिकडून ते बसेस आपल्याला तिथेच सोडतात ना, म्हणजे डेपो बाहेर आहे ना. बस स्टॉप आहे. आळंदीला वारकरी आतापासूनच दिसत आहेत. आता आळंदीला पोहोचू आम्ही काही मिनिटातच. एक तो पग लगावी दे डाले छे पण मस्त बे कलाकनी अंदर दर्शन બધાને દિવસે સરસ દર્શન મને પણ જવું તો બહુ વર્ષથી પંઢરપુર આણંદ रामकृष्ण हरी आश्रम તો ચલો આ બાને થઈ ગયો क्षेत्र. चला इथून मस्तच छान एकदम वाटते. तर आम्ही आळंदीला पोहोचलो आहोत आणि इथूनच व्हायला सुरुवात झाल्यासारखं वाटतंय. आता जाऊ आमच्या धर्मशाळेत. स्टे ट्यून. नाही नाही इसके आणि आजूबाजूचं वातावरण बघा छान वाटतंय. तर आता आम्ही चाललोय जेवायला. आमचा उपास आहे तो उपास सोडायचा आहे. चला इथून आता आम्हाला 2 किलोमीटर चालत जायचं आहे आमचं जे धर्मशाळा आहे आमच्या समाजाची तिथपर्यंत. कारण की इथून पुढे गाड्या बंद आहेत, निर्बंध आहेत. आळंदीकडे जाण्याचा मार्ग वाहतुकीसाठी बंद केलेला आहे 2 किलोमीटर आधीच. तर इकडनं आम्ही आता चालत चाललो आहे. आणि वारकरी बघा जेवायला आलो आहे आम्ही इथे. आमच्या इथे जेवण आलेलं आहे. व्हेज कोल्हापूर आणि व्हेज पनीर टिक्का. उपास हे सोडायचं आहे. तर रात्र आता जेवण झालं आहे आमचं आणि बघा लोक निघालेत ऑलरेडी रात्री. चला हो निघाली आहे. इंद्रायणी नदी आहे. हा इंद्रायणी नदी. आणि केवढं पाणी धरून वाहत आहे इंद्रायणी. आणि ते सगळं मंदिर तिथे. श्री क्षेत्र आळंदी हॅलो. आणि ही आहे धर्मशाळा आमच्या जातीची कष्टकर्ता ज्ञाती संस्था.